उकडलेला शेवगा, बेसन, मसाले आणि मीठ. तवा तापत ठेवला आहे. बेसनामध्ये हळद, लाल तिखट, मीठ घालायचं. तव्यावर तेल तापत ठेवायचं आहे. बेसनाचं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. उकडलेली शेवगाची शेंगेचा तुकडा त्या पिठामध्ये नीट मिक्स करून घ्यायचा. आणि चांगलं कोटिंग करून तापलेल्या तव्यावर हलक्या हाताने सोडायचं आहे. खूप छान लागते अशी शेंग बेसनवाली. सगळ्या शेंगा तव्यावर व्यवस्थित नीट लावून घ्यायच्या. आपण मच्छी फ्राय करतो त्या पद्धतीनेच करायचं. एक बाजू चांगली शेकून झाली की दुसऱ्या बाजूला पलटी मारायची. अशा पद्धतीने चांगला तेल सोडून चांगला शेकून झालेले आहेत.